ओम नमः शिवाय. प्रसन्न बाळंतपण, प्रसन्न स्थिती, भाग 2. शिरीष पटवर्धन. सविनय सादर 6 जुलै 2024. गर्भधारणा होण्याच्या आधी, लग्न झाल्यावर आणि लग्नाच्या आधीसुद्धा मन सतत कायमस्वरूपी प्रसन्न राहण्यासाठी भुकेच्या 50% खाणार आणि दुसरं सूत्र 50% कमी बोलणार. हे पक्क ध्यानात ठेवा. श्रीराम. कमी बोलणे म्हणजे नेमके काय? माऊलीशिवाय हे कोण सांगू शकेल? साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे सत्य, खरं, आणि मवाळ म्हणजे प्रेमाने. सत्य सांगताना सुद्धा कटुता नको, कठोरता नको, राग नको, चिडून सांगू नका. प्रेमाने आणि प्रेमाने सांगा. आणि सत्य आणि प्रेमाने जरी सांगितले असले तरी ते सुद्धा संक्षिप्त हवे. आणि संक्षिप्ततेबरोबर रसाळता, गोडीही हवी. त्याचा परिणाम म्हणजे काय? तर तुमचे शब्द म्हणजे अमृत अशी ऐकणाऱ्याच्या मनात भावना होते. आणि अशी जर भावना निर्माण झाली तर आपोआप चित्त प्रसन्न होते. आणि प्रसन्न चित्त झाल्यावर आपण अन्नात, विषयात, व्हॉट्सॲपमध्ये, टी व्हीमध्ये, इतर ठिकाणी आनंद शोधत नाही. आपोआपच खाण्याची इच्छा कमी होते आणि व्यक्ती गरजेपुरतेच खाते. श्रीराम. ओम नमः शिवाय. अशा प्रसन्न स्थितीमध्ये गर्भधारणा झाली, गर्भ राहिला तर ही पांडुरंग माऊली समर्थ कृपाच होय. हा योग आपल्या आयुष्यात यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि हार्दिक शुभेच्छा. याबाबतच्या निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्वनियोजित वेळेनुसार जरूर घ्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.